श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजची व्हिडिओ खरंच तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहे। कारण की अशा एका स्वामी भक्ताचा अनुभव आणि स्वामींचे असे काही 3 शब्द, जे शब्द तुमचे आयुष्य, तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी सर्व काही दूर करून आयुष्यात पुढे तुम्हाला नेणार आहेत। म्हणून त्या गोष्टी ऐकून घ्या। आणि खरंच अशी एक गोष्ट आहे, जी गोष्ट ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल, अशी गोष्ट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल। तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आयुष्यामध्ये कोणतेही दुःख राहणार नाहीत। फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आज आहे, उद्या नाही, ही गोष्ट सुद्धा लक्षात। आणि तुझ्या आयुष्यात चाललेली फक्त ही वेळ एकदा समजून घे। ही वेळ समजून घेतल्यानंतर तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार हा तुझ्यासाठीच घडणार आहे। ही व्हिडिओ सुद्धा तुझ्यासाठीच बनवलेली आहे आणि यातले विचार आणि स्वामी हे तुझ्यासाठीच आहेत। फक्त भिवू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत। ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव। आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। स्वामी खरंच म्हणतात, आपले आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्यामध्ये तुम्ही फक्त मग्न राहा। आपल्या आयुष्यात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीत तुम्ही मग्न राहिलात तर तुमच्या आयुष्यात हे लक्षात ठेव, स्वामींच्या ह्या गोष्टी लक्षात ठेव, आयुष्यातले सर्व सुख तुझ्या पायदळी येतील। आणि त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव। आणि जर सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या व्यक्तीला विचार की चॅनलला सबस्क्राईब कसे करायचे, आणि बाजूला बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून आपल्या चॅनलला ऑल वरती सेट करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल। तर स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यामध्ये कितीही चुका करा, त्या चुकांना माफी भेटते फक्त एकाच गोष्टीनी, ती म्हणजे माणुसकी। जर तुम्ही तुमच्या मनामध्ये माणुसकी ठेवला असेल, तुमच्या कृत्यामध्ये माणुसकी ठेवला असेल, दान धर्माचा काम करत असाल तर तुमच्या कितीही मोठ्या चुकीला माफी मिळते। सर्वप्रथम गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच्या वेळेत कोणीच नाही कोणाचं। त्यावेळेस जर तुम्ही विचार केला दुसऱ्याचं, स्वामींची साथ मिळेल हमेशा तुम्हाला, स्वामींची साथ मिळेल हमेशा तुम्हाला। फक्त एवढेच लक्षात ठेवा की आताच्या वेळेत ज्यांची कंडिशन खराब आहे त्या लोकांना मदत करण्यासाठी कधीच मागे फिरू नका। आणि तीच कंडिशन आता मी बघितलेली आहे त्या लोकांची, ज्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, आणि त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी निघते। त्यांची परिस्थिती पाहून अंगावरती काटा येतो, अंगावरती शहारे येतात। आणि त्यांच्यासाठी आम्ही फक्त एक विचार केलेला आहे, मोहीम राबवण्याचा, एक मोहीम जी की चांगल्या प्रमाणात राबवण्याचा। आणि त्या मोहिमेला फक्त तुमची मदतीची आम्हाला गरज आहे। खरं तर त्या लोकांचे चेहरे बघून आपल्या डोळ्यातून पाणी निघेल, अशी परिस्थिती त्यांच्या आई बाबांना रोजगार न मिळाल्यामुळे झालेली आहे। त्यांना त्यांच्या गरजा देण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, आणि त्यांना त्यांची भूक मिटवण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त थोडासा आनंद आणण्यासाठी आम्ही एक मोहीम राबवणार आहोत। त्या मोहिमेमध्ये आम्ही अन्नदानाचे व त्यांचे गरजा पूर्ण करण्याचे असे काम करणार आहोत। आणि त्यासाठी आमच्याकडे पण पर्याप्त निधी नाही, पर्याप्त पैसे नाहीत, आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत आम्हाला पैसे पाठवून, किंवा तुमची मनातली इच्छा असेल तर मनातून तुम्ही थोडीशी रक्कम पाठवून आम्हाला या मोहिमेसाठी फारच मोठी मदत करू शकता। आणि तुमच्या मनात जी इच्छा असेल ते तुम्ही पूर्ण करू शकता। खरं तर या लोकांचं कोणीच आता विचार करत नाही। जर या लोकांचा आज तुम्ही विचार केला तर तुमचे पुढचे कर्म चांगले होतील, आणि जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे पुढचे भविष्य खूपच उत्कृष्ट राहील। मनापासून बोलतोय, या गोष्टीसाठी नक्कीच विचार करा। आणि 2-4 स्वामी भक्तांनी किंवा बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीसाठी विचार केलेले आहे आणि या मोहिमेसाठी फारच मोठी मदत केलेली आहे। तर तुमची छोटी मदत सुद्धा आमच्या भरपूरच कामाची ठरून जाणार आहे। तर तुमच्या मनातून छोटी मदत केला तरी चालेल, फक्त या गोष्टीसाठी विचार नक्कीच करा। ठाकूर मॅडम, आशू भोईर, शीतल पाठक आणि रामेश्वर सर या लोकांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे, आणि या लोकांचे मनापासून खूप खूप आभार। आणि एकदा पुन्हा यांच्या आयुष्यातले सर्व सुख निघून जा, सर्व सुख त्यांना मिळतील, सर्व दुःख त्यांच्या
तुमच्या आयुष्यातून निघून जातील असे निवेदन आमच्या स्वामींच्या चरणी नक्कीच राहील। आणि खास कर ठाकूर मॅडमचे खूप खूप आभार, त्यांनी सर्वात मोठी मदत आमच्या या मोहिमेला पोहोचवलेली आहे। आणि पुन्हा एकदा या लोकांचे खूप खूप आभार। आणि ह्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण त्या लोकांना मदत पुरवूया, आपण त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवूया। आणि जर तुम्हाला मदत करता आली नसेल, मदत करता येत नसेल तर वाईट मानून घेऊ नका, कारण की आता तुमची वेळ खराब असेल पण नंतर तुमची वेळ चांगली येईल। त्यावेळेला त्या लोकांचा विचार तुम्ही नक्कीच करा, त्यावेळी त्या लोकांसाठी तुम्ही नक्कीच काहीतरी करा, कारण की दान धर्मासारखा सर्वश्रेष्ठ काम कोणताच नाही आणि त्यातल्या त्यात अन्नदान सारखा सर्वश्रेष्ठ काम कोणताच नाही। आणि ते काम आपले पूर्णपणे आयुष्य सुधरवून जाते, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक चुका माफ होतात जेव्हा तुम्ही हा काम करता। तर मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि आपण आपल्या पुढच्या मेन मुद्द्यापर्यंत पोहोचूयात। जो सुपर थँक्सचा ऑप्शन दिलेला आहे चॅनलचे, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती डोनेट करू शकता। चला तर आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। तर सर्वप्रथम स्वामींचा हा संदेश आणि स्वामींच्या या संदेशातून तुम्ही फक्त एवढेच जाणून घ्या, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते। म्हणजे तुमची खरीखुरी श्रद्धा, तुमची जी आपल्या परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे ते जर बरोबर ठिकाणी असेल, बरोबर वेळेवरती असेल तर तुमच्या कोणत्याही दुःखावरती मात आरामात होते, कारण की तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचे साथ देतात। खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते। म्हणून एकदा आपल्या परमेश्वराचा नाव हृदयातून नक्कीच काढा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। आणि ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा, कारण की स्वामी स्वतःहून हा वाक्य सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्यात कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही मोठे दुःख येऊ द्या, कितीही मोठी तुमच्यावरती वेळ येऊ द्या, पण तुमच्या पाठी स्वामी आहे, तर कोणत्याही गोष्टीला भिवू नका। आणि तुमच्या देवाला कधीही हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तुमच्या देवाला फक्त एवढेच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती मोठा आहे। कारण की अडचणींहून मोठा आपला देव आहे, कारण की स्वतः त्या अडचणी आपल्या देवांनी आपल्या समोर आणलेल्या आहे। कारण की देवाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की माझा भक्त किती कठीण आहे, माझे भक्त कोणत्या परिस्थितीला मात देऊन पुढे जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी फक्त आपला परमेश्वर आपल्या समोर अडचणी आणतो। आणि ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझे आपली माणसं सुद्धा तुझी सोडतील आपली साथ, तुझे जवळची माणसं सुद्धा तुझी साथ सोडतील, एक तर तुझा परिवार सुद्धा तुझी साथ सोडेल। आणि तू अजून दुःखात गेलास तरी सुद्धा सर्व लोक तुझी साथ सोडून तुला त्या गोष्टीमध्ये एकटे सोडून जातील, पण तू घाबरू नकोस, कारण की आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी किंवा आपले परमेश्वर हे पकडतील तुझा हात। फक्त स्वामींवरती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती ही कायम चांगल्या प्रकारे असू दे, कारण की कोणतेही मोठे दुःख असू दे, केवढेही मोठे अडचणी असू दे, त्या अडचणींना मात करून आपल्याला बाहेर खेचून काढतील ते म्हणजे आपले स्वतः स्वामी आहेत। जाणीव ठेव शुद्ध मनासी, तुझ्या मनात एक शुद्ध जाणीव ठेव की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करीत आहे, आणि त्या गोष्टी लक्षात ठेव, कारण की तुझे कर्म हा तुझा पुढचा भविष्य लिहित असतो। जर तुझे आत्ता कर्म चांगले असतील, जर तुझ्यात आत्ता चांगली माणुसकी असेल, तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझे दिवस चांगले जातील। फक्त आज जर तुझे कर्म चांगले नसतील, तुझे विचार चांगले नसतील आणि तुझ्या कृत्य चांगले नसतील, तर येणारे आयुष्य तुझे कठीणच जाईल। त्यावेळेस फक्त तू परमेश्वराची भक्ती करत राहशील, फक्त परमेश्वर सुद्धा तुझ्याकडे जास्त काही लक्ष देणार नाही, कारण की तू पहिलेच वाईट कर्म करून तुझे आयुष्य बर्बाद करून घेतलेस। म्हणून ही जाणीव ठेव की
आता अजून सुद्धा मला सुधारायची वेळ आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करीन, चांगले कर्म करीन आणि आपल्या परमेश्वरांची लीला एवढी अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये बघा कोणतेच कठीण वेळ येणार नाही. फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या, मनापासून आपल्या देवांचे नाव घ्या, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही कठीण येणार नाही. कारण की आपल्या परमेश्वराची लीला ही अपरंपार असते. कधी काय करतील ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. कारण की बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांचे नशीब तर चांगले झालेलेच आहे. आणि तुम्हाला सुद्धा अनुभव यायला हवे म्हणून आम्ही ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिसत असतात, आपल्या या चॅनलवरती येत असतात. आणि आता विश्वास ठेव, फक्त मर्यादामध्ये राहा आणि चांगले कर्म कर, चांगले विचार कर आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न राहा. तुझ्या आयुष्यात बघ कोणते सर्व सुख मिळते. तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊन जाते. उगासी भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला बघावे लागेल व दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला करावे लागेल. जर आज तुम्ही दुसऱ्यांचे वाईट केलात, दुसऱ्यांचं चांगलं बघितलं नाही तर येणाऱ्या वेळेत सुद्धा तुमचं कोणीच चांगलं बघणार आहे आणि तुमचे सुद्धा चांगले होणार नाही. जर आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल, जर आयुष्यामध्ये तुला सर्व सुख पाहिजे असतील तर तुला फक्त एवढे लक्षात ठेवावे लागेल की तुला दुसऱ्यांचे चांगले पाहण्याची ताकद स्वतःच्या मनात ठेवावी लागेल. ही गोष्ट तरी तुला समजली असेल. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी अजून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तू ही व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि तुझ्या जवळच्या दुःखी लोकांना ही व्हिडिओ पोचव. कारण की त्यांच्यासुद्धा मनामध्ये हेच विचार यायला पाहिजेत की आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलेले आहे आणि आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला काय काय करायचे आहे. या गोष्टीसुद्धा तुझ्या जवळच्या माणसांना समजू दे, म्हणजे तू त्यांचे भले पाहशील तर देव तुझे भले पाहिल. आणि आता तुला सांगतो, खूप अडचणी असतात जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वराकडून एवढेच निवेदन राहील, एवढीच प्रार्थना राहील, त्यांना आयुष्यातले सर्व सुख मिळू दे. आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार की ते आमच्या मोहिमेसाठी राजी झाले आणि या मोहिमेला मदत करून आमची फार मोठी लाख मोलाची मदत करून गेले. आणि त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार. आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा मदत करून एक सर्वात मोठे काम करू शकता. तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्याकडे पोहोचणार आहोत. त्यापूर्वी या गोष्टीवरती नक्कीच विचार करा. आणि हो, तुमच्याकडे जर परिस्थिती नीट नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख असतील, तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ चालू असेल तर तुम्ही या मोहिमेसाठी मदत नाही केलात तरी जमेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमची वेळ येईल, ज्या वेळेस तुम्ही तत्पर राहाल की हा यावेळेस मी माझ्या आयुष्यातला 5 पैकी 1% तरी मी कोणाला तरी देऊ शकते, माझ्या आयुष्यात मला सर्व काही मिळालेले आहे, माझ्याकडे जेवढे आहे मी त्या समाधानी आहे. आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असाल तर तुमचे भविष्य आणखीन उत्तम ठरेल. आज नसेल तर उद्या तुमच्याकडे नक्की असेल. पण जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीचा माज करू नका, त्या गोष्टीला मिळून वाटून राहा. आयुष्यात सर्व सुख मिळून जातील, ती गोष्ट कधीही तुमच्या आयुष्यातून जाणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी गोष्ट मोजता येते ती गोष्ट संपता सुद्धा येते, ती गोष्ट संपते सुद्धा. आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि
बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्याचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.